रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तरी जयाचे चोखटे मानसी, मी होवोनी असे क्षेत्र संन्यासी. जया निजल्या ते उपाशी वैराग्य गा, जयाच्या अस्तेच्या सद्भावा. आ तू धर्म करी राणीवा, जयाचे मन ओलावा विवेकाशी. त्यांच्या ठिकाणी विवेक असतो महाराज. कारण विवेक असेल तरच तो मनुष्य आहे, विवेक नसेल तर मनुष्यच नाही तो. पण हा विवेक पाहिजे त्याच्याकडे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेक असणे. संतांच्या ठिकाणी विवेक असतो म्हणजे नम्रता असते महाराज. नमन नम्रतांगी नेघे रंगी पालट, लक्ष्मी तो आईशा नावे भाग्य जावे तरी त्याने. त्यांचं नम्रत असते, त्यांचं मन हे मोकळं असतं. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. आणि त्यांच्या नावामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे. तुका म्हणे त्यांच्या नावे घेता व्हावे संतोषी. त्यांच्या नावामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे महाराज. त्यांचं नाव घेतलं तर मनुष्याला संतुष्टपणा प्राप्त होतो. म्हणून जयाच्या अस्तेच्या सद्भावा, आ तू धर्म करी राणीवा, जयाचे मन ओलावा विवेकाशी. त्यांच्याकडे ज्ञान किती आहे तर ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जेऊनी धाले, जे शांतीशी आले पालव नवे. त्यांच्याकडे शांती असते महाराज. शांती परते नाही सुख, आणि येर अवघेचे दुःख, म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा. अशा संतांकडं शांती असते महाराज. आणि जिथं शांती नाही तिथं सुख नाही. म्हणून ज्ञानगंगे. आणि त्यांचं ज्ञान असं आहे की जगाच्या उद्धाराचं ज्ञान आहे. आमच्याकडं ज्ञान आहे पण फक्त स्वार्थाचं ज्ञान आहे. म्हणून ते ज्ञान पै बरवे, जरी मणी अथिया नावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. जेथ ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंटा. ओळगोनी स्वाधीन करी सुभटा, तनु मनु जीवे चरणाशी लागावे. अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले. श्रावण महिना होता. श्रावण महिन्यामध्ये अण्णा सत्यनारायणाच्या पूजा असतात. तुमच्या भागात असतात का? असतात. मग ते एका कुटुंबामध्ये त्या पाटलांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा होती. आणि सत्यनारायणाची महापूजा असल्यामुळं गावातील सगळ्या लोकाला आमंत्रित केलं होतं. आमच्याकडे सकाळी 10 ते 12 पूजा आहे. आमच्या सुनबाईने 16 सोमवार केले, त्याचं उद्यापन आहे. आणि दोन्हीच्या समन्वयानं 10 ते 12 पूजा ठेवलेली आहे. आणि पूजेनंतर 12 वाजता महाआरती होईल. आणि नंतर महाप्रसादाचं आयोजन आहे. सगळ्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन आहे. 10 ते 12 पूजा सुरू झाली. पूजेला सगळे
पाटलाच्या विनंतीला मान देऊन लोक आले. पूजाही बरोबर 12पर्यंत संपली, पोथीही संपत आली. पूर्वीच्या काळचा स्वयंपाक होता तो पुरणपोळीचा स्वयंपाक होता. पुरणपोळी केलेली आहे, गव्हाची खीर केलेली आहे, कटाची आमटी आहे, कुरवडे, भजे, बटाट्याची भाजी, कोशिंबीर सगळं आहे, कुरवडे आहे. आणि आमटीचा हांडा त्या चरावरून खाली उतरत असताना त्याला दोर बांधून उचलला जात होता. पण तो दोर अचानक तुटला आणि आमटीचा हांडा पालटा झाला. पोथी तर सुटत आलेले, संपत आलेले, एक दोनच ओव्या राहिल्यात पोथीच्या. पण नौकर हुशार होता नलवडे महाराज. मालकाकडे गेला आणि म्हणाला, मालक, आमटी करता सगळं मटेरियल तयार आहे, सरपणाचा ढीग तयार आहे, करडईच्या तेलाचा डबा आहे, जिरे आहे, मोहरी आहे, कोथिंबीर आहे, आला आहे, लसूण आहे, मसाल्याच्या पुड्या पण शिल्लक आहेत. फक्त आपल्याला एक 15-20 मिनिटं वेळ लागणार आहे ते तयार व्हायला. आमटी हा जलद होणारा पदार्थ आहे सगळा. तोपर्यंत पोथी लांबवायला सांगा. थोडी शास्त्रीय भाषा सांगतो. विद्वान माणसामध्ये 2 प्रकार असतात, एक अनागत विधाता आणि दुसरा प्रत्युन्मती विधाता. अनागत विधाता आहे त्याला एखाद्या विषयावरती बोलायचं असेल तर अगोदर वाचन करावं लागतं, चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं आणि त्या विषयाच्या अनुषंगानं तो वक्ता बोलत राहतो व्यवस्थित. असा एक वर्ग आहे. आणि ऐन वेळेला त्या वक्त्याला किती अवघड जरी विषय दिला तरी त्या विषयावर सुद्धा मुक्त छंदानं न बोलता त्या विषयाला अनुसरूनच बोलतो, त्याला प्रत्युन्मती विधाता म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. थोडीशी क्लिष्ट भाषा वाचेल तुम्हाला, पण हे खरं आहे. आमच्याकडे प्रवचनकार आले होते, कोल्हापूर भागातले होते. आमच्या फडावर पद्धत आहे, यांना गाथ्यावरती प्रवचन करतात आणि कोणाला वाटलं तर ज्ञानेश्वरीवरही करायचं. ज्ञानेश्वरी आणि गाथामध्ये भेद नाही. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या मध्ये आम्हाला भेदच नाही. ज्ञानोबाराय पूज्यच आहेत. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिंग करा. तुकोबारांचं केवढं श्रद्धास्थान आहे ज्ञानोबाराय. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. केवढं वर्णन केलंय ज्ञानोबारायांचं. तुकोबारायांची वारी 15 दिवसाच्या वद्य एकादशीची आळंदीची होती आणि इथं यायचे, कीर्तन करायचे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावरचं गाभारा मंदिर आहे ते जगद्गुरु तुकोबारांनी बांधलं. तोपर्यंत समाधी ओपन होती. आज ते गॅजेटमधली नोंद करून तिथं तसा बोर्ड पण बसवलेला आहे. मला हे का सांगायचं आहे तर ते श्रद्धास्थान आहे. पोथी लांबवायचे प्रत्युन्मती विधाता सांगत होतो आणि त्याला सांगितलं, त्याचा विषय आला होता ह्याच्या म्हणण्याप्रमाणे, जो बोललेला नवस आहे तो पूर्ण झालेला आहे आणि नवस फेडण्याकरता तो नावेतून आपल्या मुलांना, सुनांना, नातवंडांना भरजरीचे कपडे घालून, अंगावरती दागिने घालून तो महादेवाचा नवस फेडण्याकरता नावेतून, नदीतून पलीकड निघालेला आहे. आणि महादेवाला वाहण्याकरता त्यानं त्या नावेमध्ये 1.25 लाख पानं घेतलेली आहेत. पोथी इथपर्यंत आली आणि तेवढ्यात गड्यांनी सांगितलं त्या पोथी लांबवा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, महादेवाला वाहण्याकरता पानं घेतली होती ती वडाची नव्हती बरं का. पुन्हा म्हणायचा, महादेवाला वाहण्याकरता पानं घेतली होती ती पिंपळाची नव्हती बरं का. पुन्हा म्हणायचा कवठाची नव्हती बरं का. पुन्हा म्हणायचा सफरचंदाची नव्हती बरं का. पुन्हा म्हणायचा पेरूची नव्हती बरं का. आमटी तयार झाली, आटवायला लागली आमटी, सगळा सुगंध दरवळायला लागला.
तर त्याचं चालूच होतं, ती पानं झेंडूची नव्हती बरं का. आता मला सांगा, ही पोथी संपणारी आहे का? विनोदाचा भाग सोडून द्या. मग शेवटी त्या मालकाने येऊन कानात सांगितलं, वेळ झालेली आहे, आता पोथी थांबवा. थांबवा म्हटल्यावर त्यांनी सांगितलं, महादेवाला वाहण्याकरता 1.25 लाख पानं घेतली होती, ती बेलाची होती बरं का. आता मला सांगा, बेलाचीच जर पहिल्यांदा सांगितली असती तर ही सांगायची यादी गरज होती का? जाऊ द्या, संतांचं भांडवल एवढं आहे, महाराज आपलं आयुष्य गेलं तर ते संपणार नाही. किती असा ज्ञानोबारायांचा महिमा हा आघात आहे. जे परिणामा निघाले कोंब, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कुंभ, चुंब कळवणी भरले. हा, त्यांच्या जीवनामध्ये दुःखच नाही महाराज. संतांनी जर सगळ्यात विजय मिळवला असेल कशावरती, तर दुःखावरती विजय मिळवला. कालचा विजय संपला, तो आता विधानसभेपुरता आहे. पण संतांनी जो विजय मिळवलाय तो दुःखावरती विजय मिळवला. आणि आपल्याला सुद्धा तो प्रयत्न करता यावा म्हणून आम्ही आळंदीला आलोय, दुसरं काहीच. सगळ्यात मोठा विजय. ज्ञानोबारांच्या जीवनातली दुःख काय आहेत महाराज? तुकोबारांच्या जीवनातली काय दुःख आहेत? त्यांच्या मनानं आम्हाला केसभर पण नाही, केसभर पण नाही. अरे, आई वडिलांना देहांत प्रायचित्त द्यावं याच्यासारखं दुःख, त्या दुःखाची कल्पना करू शकत नाही आपण. मांड भाजण्याकरता आमच्या आईसाहेब मुक्ताबाईंना खापर मिळू देऊ नये आळंदीकरांनी, याच्यासारखं दुःख काय. पण त्याही दुःखावरती मात केली महाराज त्यांनी, त्या दुःखाला घाबरले नाहीत. तुकोबारांची तीच परिस्थिती आहे. कोपला पाटील गावीचे हे लोक, कोण घाली भीक मजाता. अरे, दुःखाची मालिकाच आहे त्यांच्या जीवनामध्ये. पण तेच तुकोबाराय छातीवरती हात ठेवून सांगतात, दुःख ते नये कैसे स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी, याचे वर्मत्व आम्हापासून सुखे राहिलाशी प्रेमाचिया, जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष, काय ते उने आम्हा आनंदास, शेहू ब्रह्मरस तुका म्हणे. हे कोण म्हणताय? ज्यांच्या जीवनामध्ये केवढी दुःखाची मालिका आहे. तुकोबारांच्या जीवनामध्ये दुःखाची मालिका सांगितली तर आज या अंगावरती शहारी येते. वयाच्या 18व्या वर्षी महाराजांचे वडील गेले, बोलोबा शेठ, वयाच्या 18व्या वर्षी. काय कळतं मुलाला 18व्या वर्षी? एवढ्या मोठ्या संसाराची जबाबदारी जगद्गुरु तुकोबारांच्यावरती पडली. 2 वर्ष झाली नाही तोपर्यंत महाराजांच्या आईसाहेब गेल्या, कनकाबाई. 2 वर्षाचा काल ओलांडतोय तोपर्यंत तुकोबारांचे थोरले बंधू, वडील बंधू सावजी महाराज, ते घरातून बाहेर गेले, ते परत आलेच नाहीत. महाराजांचा 7 वर्षाचा एक काशिबा नावाचा मुलगा गेला. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला, अन्ना वाचून जनावरं नाही माणसं मेली. दुष्काळ आटेला द्रव्य नेला मान, स्त्रेक अन्नान्न करिता मेली. अरे, त्या शोभा कासाराच्या पत्नीनं अंगावरती गरम पाणी ओतलं सूड भावनेनं. डोक्यावर ओतलेलं पाणी डोक्याचे केस आणि पाठीची चांबडी घेऊन खाली आलो. जळे माझी काया लागला ओ नवा, धावरे केशवा माये बापा. पांडुरंगाचा धावा केला. काय दुःख आहे महाराज, या दुःखाची कल्पना करू शकत नाही. गावातली न्याय देवता असते पाटील म्हणजे, पण महाराज म्हणतात तो पाटीलच कोपला, कुणाकडे न्याय मागू? न्याय देणारी देवता जर भ्रष्ट झाली तर न्याय मागायचा कुणाकडं? महाराजांची गाढवावरून दिंड काढली. महाराज उलट बसवलं, डोक्याला गुलाल लावला, वाजंत्री लावले पुढं. अख्खं गाव जमा झालं त्या यात्रेमध्ये. काय झालं माहीत नाही म्हणले महाराज. आणि तो पाटील स्वतः देहूचा त्यात सामील झाला. कोणाकडे दाद मागायची आणि किती छेड काढायची. एक ग्रस्त, आपण ज्याला जखमेवरती मीठ सोडलं हा प्रकार म्हणतो, तो महाराजांच्या बाबतीमध्ये झाला. अशी मिरवणूक निघाली, ओरडतायत आरडतायत लोक.
आणि एका ग्रस्तानं गाथा घेतला महाराजांचाच आणि महाराजांच्या जवळ गेला आणि ह्या 557 नंबरच्या अभंगाचा महाराज अर्थ सांगावं मला. तर एवढी प्रचंड गर्दी, महाराजांची गाढवावरून मिरवणूक, उलट टाकून अंगावरती गुलाल टाकलाय, सगळे लोक ओरडतायत, आरडतायत. आणि तशा वेळेला काय अर्थ सांगणार महाराज? त्याला वाटलं महाराज चिडून अंगावर येतील, मूर्खा म्हणून. त्याच्या पाठीवरून महाराजांनी हात फिरवला. अरे ग्रस्ता, मिरवणूक काय दिवसभर आहे का? थोडी राहिली आता, अर्ध्या तासामध्ये संपून जाईल मिरवणुकी, गर्दी कमी होईल. आणि गर्दी कमी झाली का तू माझ्याकडे ये, 527 काय, तुला कोणत्या पाहिजे त्या अभंगाचा अर्थ मी सांगतो, पण नंतर या, आता तुला कळणार नाही मी सांगून काही. महाराज बर्फासारखा झाला. अरे काय शांती आहे, काय धैर्य आहे माणसाचं. म्हणून इथं ज्ञानोबाराय वर्णन करतात, जे परिणामा निघाले कोंब, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कुंभ, चुंबकळोरी भरले. काय जीवनातला अगाध आनंद आहे, ज्ञानोबाराय म्हणतात त्यांना. केवढं धैर्य आहे. अरे गाढवावरून मिरवणूक निघाली तरी धैर्य संपलं नाही, ते धैर्य खचलं नाही, आपल्यासारखा हताश मनुष्य झाला असता. आणि म्हणून त्यांचंच महात्म्यांचं वर्णन ज्ञानोबाराय पुढं करतात. का तर ह्या महात्म्यांच्या जीवनामध्ये भक्ती हा पंचम पुरुषार्थ साधलेला आहे. भक्ती हा पुरुषार्थ आहे. व्यवहारातला पुरुषार्थ वेगळा आहे आणि शास्त्रातला पुरुषार्थ वेगळा आहे. म्हणून तुकोबारांना म्हणावं लागलं, भक्ती ते कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. अरे त्याला शूर म्हटलंय, तो पुरुषार्थ आहे. म्हणून जया भक्तीची ये तुली प्राप्ती. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती हा पंचम पुरुषार्थ आहे. शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ असले तरी शास्त्रामध्ये स्वतंत्र एक पुरुषार्थ आहे आणि त्या पुरुषार्थाचं नाव आहे भक्ती. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, चहू पुरुषार्थाचे श्री भक्ती जैशी. शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ आहेत, पण भक्ती हा स्वतंत्र पुरुषार्थ आहे आणि तो पुरुषार्थामध्ये देवाला आवडतो. चहू पुरुषार्थाते त्यागिती, चारी मुक्ती उपेक्षिती, आणि पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पढ्यंती उद्धवा. भगवान सांगतात, मला पंचम पुरुषार्थ करणारा महात्मा आवडतो. व्यवहारातला पुरुषार्थ म्हणजे एखाद्याचा बांध हातभर पाठीमागं सारणं, एखाद्याला दादागिरी करणं म्हणजे पुरुषार्थ त्याच्या दृष्टीनं. पण हा पुरुषार्थ नाही, भक्तीला पुरुषार्थ म्हटलंय. म्हणून निळोबाराय म्हणतात, सगळ्यांनीच भक्ती केली, पण तुकोबारायांच्या भक्तीला विशेष प्राधान्य निळोबाराय देतात. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला, जगद उद्धारा लागी उपाय सुचविला, निंदक दुर्जनाचा संदेह निरसिला. जय जयाजी स्वामी सद्गुरु तुकया दातारा, तारक तू सकळांचा जिवलग सोयरा. निळोबारायांनी फार मोठं बहारदारीचं वर्णन केले. भक्ती हा जीवनातला पंचम पुरुषार्थ आहे आणि हा पुरुषार्थ देवाला आवडतो. रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांची स्तुती करावी, ही खरी स्तुती आहे महाराज. आम्हाला काही लोक म्हणतात, बरोबर आहे, अरे ज्या तुकोबारायांचा द्वेष रामेश्वर शास्त्रींनी केला त्याचं वाङ्मय आम्ही घेत नाही, त्याचा अभंग आम्ही म्हणत नाही, त्याची आरती आम्ही म्हणत नाही. हे त्याच्या दृष्टीनं आम्ही म्हणतो, बरोबर आहे. पण आमचा असा निष्कर्ष आहे की जो शत्रू स्तुती करतो ती खरी स्तुती, आपला मित्र करतो ती खरी स्तुती नाही. आणि सासूजी जावयाची स्तुती करते ते तर अजिबातच खरी नाही. आणि म्हणून रामेश्वर शास्त्री तुकोबारायांच्या बाबतीत बोलताना म्हणतात, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ. अरे कोणची लढाई जिंकली होती तुकोबारायांनी? पुरुषार्थ करण्याकरता. म्हणून त्यांना पुरुषार्थ संज्ञा दिली नाही. तुकोबारायांच्या जीवनातला पुरुषार्थ आहे आणि असा पुरुषार्थ ज्याच्या जीवनामध्ये साध्य झालेला आहे, असा फक्कड महात्मा तुकोबारायासारखा. ज्ञानोबाराय म्हणतात, कैवल्याला आणि मोक्षाला भीक घालत नाही. जया भक्तीची येतुली प्राप्ती,
ते कैवल्याते सर परवते म्हणती, जयाचे लिले माझी नीती जी आली असे. म्हणून असा फक्कड महात्मा जीवनामध्ये भक्ती हा पुरुषार्थ प्राप्त झालेला आहे. असा महात्मा कैवल्याला भीक घालत नाही. तो म्हणतो, गेहीन जन्मांतरे हेची करावया खरे, मणी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. म्हणून ज्ञानोबारायांनी याच्यापेक्षा पुढं अजून सुंदर वर्णन केले. जे आघवाची करणी लेईली शांतीची लेणी, जयाचे चित्त गवसनी व्यापका मज, ऐसे जे महानुभाव दैवी प्रकृतीचे दैव, जे जाणून या सर्व स्वरूप माझे. आणि म्हणून अशा ह्या संत ह्या भगवंताच्या चेतन मूर्ती आहेत. भगवंताचं ते चालतं बोलतं स्वरूप आहे संत म्हणजे. म्हणून अशा संतांच्या ठिकाणी आपण नतमस्तक होण्यासाठी आलो. म्हणून सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, आळंदे हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. अशी ही पवित्र भूमी आहे. या भूमीचं वर्णन तुकोबाराय करतात. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्यदेश, दोष नाही उकदाशी, दूत सांगे यमापाशी, सहजतया जनाछंद, वाचे गोविंद गोविंद, तुळशी वणे रंगमाळा, अवघा वैकुंठ सोहळा, तुका म्हणे भेने आणि काळ न येते नेरानी. अशी भूमी म्हणजे ही आळंदी भूमी आहे, असं तुकोबाराय वर्णन करतात ह्या भूमीचं. एखाद्याला ज्ञानोबारायांचं दर्शन ह्या बारीमुळं वयामुळं झालं नाही तरी माझी काही त्याला हरकत नाही. आळंदीमध्ये आला आणि ह्या आळंदीतली चिमटभर माती जर ज्ञानोबारायांचं नाव घेऊन कपाळाला लावली तर ज्ञानोबारायांचं दर्शन आहे महाराज. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.